मित्रांनो, आज आपण काही डिफिकल्ट क्वेश्चन्स बघितले. वी हॅव सीन द डिफिकल्ट क्वेश्चन्स ऑन क्रॅमर्स रूल. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, ही दोन एक्झाम्पल्स आपण आता सोडवलेली आहेत. वी हॅव सॉल्व्ड दीज टू एक्झाम्पल्स. आणि जे तिसरं एक्झाम्पल आहे 1.3 मधलं तिसऱ्यातलं 6वं हे जे गणित आहे हे आपण होमवर्कला देणार आहोत. आत्तापर्यंत लक्षात घ्या, जे होमवर्कला दिली उदाहरणं ती 17 होती आणि आत्ताच हे होमवर्क 18वं आहे. लक्षात घ्या, हे एक्झाम्पल होमवर्क हे दोन आपण बघितल्यानंतर हे येतील. पण हे उदाहरण सोडवण्यापूर्वी ही दोन गणित आपण न बघता सोडवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करावा. ती बरोबर जर आली तरच हे एक्झाम्पल सोडवायचा आपण प्रयत्न करावा अशी विनंती. आणि हे एक्झाम्पल्स होते क्रॅमर्स मेथडवर. आता जे आहेत इलिमिनेशन मेथड, ज्याला आपण खलास पद्धत म्हणतो, बरोबर आहे. लक्षात घ्या, तर त्या खलास पद्धतीवर एवढी गणित आहेत. तर परवा बोर्डाला जे एक्झाम्पल पडलेलं होतं तर ते मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. प्रॉब्लेम सेट 1 मधलं 6व्यातलं जे चौथं एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल मी प्रथम घेईन. त्याच्यानंतर लक्षात घ्या, ही दोन एक्झाम्पल्स आहेत, सारखीच आहेत. आणि या दोन एक्झाम्पल्स मधलं सर एखादं एक्झाम्पल या ठिकाणी मी घेईन. बाकीची लक्षात घ्या किरकोळ एक्झाम्पल्स आहेत, आपण घरी करू शकतो. तरी सुद्धा एखादं एक्झाम्पल मी तुमच्यासाठी सोडवून देईन. ह्यातली एक 3 एक्झाम्पल्स मी सोडवेन आणि आपण बाकीची मग होमवर्क करायचे आहेत. आपल्याला येतात की नाही बघायचे आहेत. ह्यातली ही गणितं जर आपल्याला होमवर्क यायचे असतील तर जी मी आत्ता गणितं 2-3 ह्यातली शिकवणार आहे त्याकडे आपण अत्यंत बारकाईने लक्ष द्या. ओके, आता आपण बघणार आहोत एक्झाम्पल प्रॉब्लेम सेट 1 मधलं 6व्यातलं 5वं गणित. आय रिपीट, पेज नंबर 28, प्रॉब्लेम सेट 1 मधलं 6व्यातलं 4थं गणित, जे परवा रिसेंट बोर्डाला पडलेलं आहे. लक्षात घ्या, एक्झाम्पल बघूया. आपण इथे लिहूया प्रॉब्लेम सेट 1. प्रॉब्लेम सेट 1 मधलं लक्षात घ्या 6व्यातलं गणित आणि 6व्यातलं जे आहे ते 4th एक्झाम्पल. काय आहे बघा सर, 7x - 2y divided by xy it is equal to 5, and another one is 8x plus 7y divided by xy is equal to 15. बघा सर, लक्ष द्या. या ठिकाणी हे एक्झाम्पल सोडवत असताना हे जे xy आहेत, इथं न्यूमरेटर मध्ये 2 टर्म्स आहेत. तर हे जे डिनॉमिनेटर आहे ते फर्स्ट टर्मला द्या आणि सेकंड टर्मला द्या. म्हणजे कसं होईल बघा सर, 7x अपॉन xy मायनस 2y अपॉन xy इज इक्वल टू 5. तुम्ही म्हणाल सर नाही समजलं, असं कसं होते? काय तुमच्या मनाची मर्जी आहे? हे xy जे आहे पहिल्याला द्या, दुसऱ्याला द्या, का द्या? त्याला कारण बघा सर, अगदी सोपं एक्झाम्पल आहे, मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण हे असं सोडवतो का बघा सर, की 2/3 प्लस 7/3, हे 3 आणि 3 जर डिनॉमिनेटर सेम असेल, 3 आणि 3 हे जर डिनॉमिनेटर सेम असेल तर ते आपण एकदाच लिहितो आणि अंशामध्ये न्यूमरेटर मध्ये लिहितो 2 + 7. असं करतो की नाही आपण? ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन मध्ये, अपूर्णांकांच्या बेरजेमध्ये डिनॉमिनेटर इक्वल असेल, छेद जर समान असेल तर तो छेद आपण एकदाच लिहितो आणि न्यूमरेटर कलेक्ट करतो. असं करतो ना आपण. मग म्हणजेच इथं काय केलं, हे 3 जे आहेत ते पहिल्याला दिले दॅट इज 2/3, हे 3 दुसऱ्याला दिले 7/3. मी सेम केले, हे xy पहिल्याला दिले 7x/xy, हे xy दुसऱ्याला दिले 2y/xy. आणि इथे तसंच करता येईल. लक्षात घ्या सर, आपल्याला इथे तसंच हे xy पहिल्याला द्या 8x/xy आणि लक्षात घ्या प्लस 7y/xy, हे xy पहिल्याला दिले, xy दुसऱ्याला दिले इज इक्वल टू 15. काय कॅन्सल होत असलं कॅन्सल करा. हे x ला x कॅन्सल, हे y ला y कॅन्सल, हे x ला x कॅन्सल. मल्टिप्लिकेशन साईन आहे सर, हे मल्टिप्लिकेशन साईन असल्यामुळे कॅन्सल होते. हे लक्षात घ्या, y ला y कॅन्सल, मल्टिप्लिकेशन साईन आहे म्हणून कॅन्सल होते. मल्टिप्लिकेशन साईन जर असेल, मल्टिप्लिकेशन साईन जर मध्ये असेल तर कॅन्सल होतं वरचं खालचं. मल्टिप्लिकेशन साईन असेल तर वरचं खालचं कॅन्सल होतं. लक्षात घ्या. काय शिल्लक राहिलं, 7/y
-2 अपॉन x इज इक्वल टू 5 आणि लक्षात घ्या 8 अपॉन y प्लस 7 अपॉन x इज इक्वल टू 15. बघा सर बरोबर आहे का? आणि मग आता सर आता हे एक्झाम्पल कसं सोडवायचं? तर आपण हे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याकडे लक्ष द्या, हे 1 अपॉन वाय जे आहेत इथं 7 मीन्स व्हॉट? 7 इंटू 1. आणि हे जे 1 अपॉन वाय झालं ह्याला काहीतरी अक्षर माना m. इथं 2 मीन्स व्हॉट? 2 इंटू 1 हे 1 अपॉन x, ह्याला काहीतरी लक्षात घ्या अक्षर माना n. म्हणजेच इथे 8 इंटू 1 हे 1 अपॉन वाय ला काहीतरी अक्षर माना m. हे 7 इंटू 1 हे 1 अपॉन x ला अक्षर माना n. म्हणजे कसं होईल बघा सर, लेट 1 अपॉन y इज इक्वल टू m अँड 1 अपॉन x इज इक्वल टू n. हे असं जर का आपण मांडलं, लक्षात घ्या, हे असं जर का घेतलं आणि मग कसे होईल एक्झाम्पल्स? 1 अपॉन y ला m मानलं 7m, 1 अपॉन x ला n मानलं 2n इज इक्वल टू 5. इथे लक्षात घ्या 1 अपॉन y ला m 8m प्लस 1 अपॉन x ला n 7n इज इक्वल टू लक्षात घ्या 15. असे 2 एक्झाम्पल झाले. आणि हे जे 2 एक्झाम्पल्स आहेत, आता आपण लक्षात घ्या हे 2 एक्झाम्पल्स आपण क्रॅमर्स रूल्सनी सोडवायचे नाही आहेत. वी आर नॉट गोइंग टू सॉल्व दीज एक्झाम्पल्स बाय द क्रॅमर्स रूल. मग हे एक्झाम्पल्स कशाने सोडवायचं आहे? मेथड ऑफ इलिमिनेशन, खलास पद्धतीने सोडवायचे. आता क्रॅमर्स रूल नाही, dx dy d नको म्हणते हे. सॉल्व दीज एक्झाम्पल्स बाय इलिमिनेशन मेथड. बरोबर सर, खलास पद्धतीने सोडवा. मग काय करायचं? क्रॅमर्स रूल नको म्हटले त्यांनी. मग 2 एक्झाम्पल्स एका खाली लिहून घ्या, एका खाली एक. म्हणजे कसं होईल बघा सर, 7m minus 2n is equal to 5. रिझल्ट नंबर 1. 8m plus 7n is equal to 15. आपण हे बघितलं होतं सर, इलिमिनेशन मेथड. बरोबर आहे सर, या स्टार्टला या लेसनच्या स्टार्टला आपण इलिमिनेशन मेथड बघितलेली आहे. ती कशी करतो आपण? आता इलिमिनेट कसं करायचं? m चा कोइफिशियंट सेम आहे का? 7 आणि 8 नाही आहे. m चा कोइफिशियंट सेम आहे का? नाही आहे. 2 आणि 7 आहे. मग एकाला कुणाला तरी सारखं करायचं. सारखं करून खलास करणे किंमत काढून सोप्यात घालते. मग m चा कोइफिशियंट सारखा करूया आणि मग सबस्ट्रॅक्शननी खलास करूया. मग m चा कोइफिशियंट सारखा कसा करायचा? तर खालच्या 8 नी वर गुणायचं, वरच्या 7 नी खाली गुणायचं, 8 नी पहिल्याला, 8 नी दुसऱ्याला, 8 नी तिसऱ्याला, 7 नी पहिल्याला, 7 नी दुसऱ्याला आणि 7 नी तिसऱ्याला मल्टिप्लाय करायचं. लिहिणार कसं? 8 बघा सर, 8 इंटू इक्वेशन 1 मायनस 7 इंटू इक्वेशन 2 असं लिहिलं सर, लक्षात घ्या. म्हणजे कसं होईल? 8 7 जा 56m, 8 2 जा 16n, 8 5 जा 40, 7 8 जा 56m, 7 7 जा 49n आणि 15 7 जा 15 7 5 दर्शे 15 इंटू 7, 7 5 जा 35 आणि 7 1 जा 7, 7 प्लस 3 10, 105. 105. आता काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन कसं करायचं? तर खालचं चिन्ह बदलायचं. चेंज द साइन ऑफ एव्हरी टर्म ऑफ द लोअर इक्वेशन. खालच्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं. 56चं चिन्ह प्लस आहे, 56चं चिन्ह प्लस आहे, 40चं चिन्ह प्लस आहे, 105चं चिन्ह प्लस आहे. साइन बदलून घ्या. प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. हे जे जुनी चिन्ह आहेत ती गोल करा. या जुन्या चिन्हाला गोल केलं आणि लक्षात घ्या इथे लिहिलं प्लस 56m मायनस 56m कॅन्सल. आता बघा सर, मायनस 16n आणि मायनस 49n. बघा बरं, मायनस 16n आणि मायनस 49n. n लिहून घ्या. साइन्स आर इक्वल. साइन्स आर इक्वल. मेक ॲडिशन. Make addition when signs are equal. 9 plus 6 is 15.
4 + 5, 5 + 1 is 6. चिन्ह मोठ्याचं द्या, मोठं 49 - 65 n -65 n इज इक्वल टू, इथं बघा सर मायनस, आता मोठं पद अगोदर घ्या, -105 + 40 signs are different. When signs are equal, make addition. When signs are different, make subtraction. When signs are equal, make addition. When signs are different, make subtraction. चिन्ह समान असली बेरीज करा, चिन्ह वेगवेगळी असली वजाबाकी करा. 5 - 0 5, 10 - 4 is 6. चिन्ह मोठ्याचं द्या, मोठ्याचं चिन्ह -65. बघा सर, आता सुरुवातीला चिन्ह वजा आहे, वजा चिन्ह म्हणजे काटा, मायनस चिन्ह काटा, काटा लगा, हाय लगा. मग काय करायचं, चिन्ह बदलून घ्यायचं, काटा काढायचा. -65 n चे +65 n आणि -65 चे +65. प्लस साईन लिहिण्याची गरज नाही आहे. 65 n मीन्स 65 × n इंटू 65 चे डिवाइड बाय 65 होईल. म्हणजे कसं होईल, प्लस चिन्ह लिहायची गरज नाही, 65/65 इंटू 65 चे डिवाइड बाय 65. 65 1 जा 65 आणि इथं n इज इक्वल टू 1. हिअर n इज इक्वल टू 1. नाउ वी वांट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ m. m ची व्हॅल्यू कशी काढणार, पुट द व्हॅल्यू ऑफ n इन इक्वेशन फर्स्ट और सेकंड. मग सारखं केलं, किंमत काढली, सारखं करून खलास करणे, किंमत काढून सोप्यात घालणे. सोपं समीकरण बघा, फर्स्ट इझी आहे का सेकंड इझी आहे. त्यातल्या त्यात 8 पेक्षा 7 सोपे, 7 पेक्षा 2 सोपे, 15 पेक्षा 5 सोपे. फर्स्ट इझी, फर्स्ट इज द इझी इक्वेशन. कुठलंही चालतंय, त्यातले फर्स्ट इझी इक्वेशन. सो सबस्टिट्यूटिंग, पहा सर इथे कसं म्हणता येईल, सबस्टिट्यूटिंग n is equal to 1 in equation 1. Equation 1 काय बघा, 7m - 2n is equal to 5. n ची व्हॅल्यू 1 आहे, n ची व्हॅल्यू 1 ब्रॅकेट मध्ये घाला, 7m - 2 ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू घालायची 5. n ची व्हॅल्यू किती आहे बघा सर, 1. n ची व्हॅल्यू 1. या ठिकाणी लक्षात घ्या, 7m मायनस लक्षात घ्या, 2 1 जा 2 इज इक्वल टू 5. हे -2 ह्या साईडला गेले, 5 -2 चे +2, देअरफॉर 7m इज इक्वल टू 7. 5 + 2 इज इक्वल टू 7. m इज इक्वल टू 7/7. 7m मीन्स 7 इंटू m, 7/7 इंटू 7 से अपॉन 7. 7 1 जा 7, 7 1 जा 7, m is equal to 1. But we do not want to find the value of m and n. We want the value of x and y. Now value substitute करा. 1/y is equal to m. 1/y is equal to m and 1/x is equal to n. Value of m is 1. 1/y is equal to 1. And value of n is again 1. Okay, 1 means what? 1/1. 1/y is equal to 1. 1 means 1/1. Here 1/x is equal to 1. 1 means what? 1/1. We want to find out the value of x and y. मग आता इथं काय करायचं लक्षात घ्या सर, टेक इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडो म्हणजे खालचं वर, वरचं खाली. बाय इन्व्हर्टेंडो ह्याला मराठीमध्ये म्हणतात व्यस्त क्रिया करू. मराठीमध्ये म्हणतात व्यस्त क्रिया करू बाय इन्व्हर्टेंडो. म्हणजे खालचं वर, वरचं खाली, खालचं वर, वरचं खाली. Therefore y/1 is equal to 1/1 and उलट करा, x/1 is equal to 1/1. Therefore answer is y is equal to 1 and x is equal to 1. Now solution is, what is the solution? Solution is equal to पहिल्यांदा value of x, comma value of y.
व्हॅल्यू ऑफ x इज 1, व्हॅल्यू ऑफ y इज 1. सो दिस इज आन्सर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. 4 ते 5 मार्काचा क्वेश्चन या ठिकाणी आपण बघूया. आणखीन आपल्याला काही एक्झाम्पल्स इथं बघायचे आहेत. इथे याचं आन्सर 1-1 आलं होतं, इथं आन्सर अजून एक 1-1 आहे, पण ह्यातलं हे बघूया 2-1 आन्सर येणार. हे प्रॉब्लेम सेट मधलं जे 5वं एक्झाम्पल आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करू. बाकीचे एक्झाम्पल्स लक्षात घ्या आपल्याला करता येतील. बरोबर आहे. आता आपण ह्याच्यानंतर बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधलं 5वं गणित. थँक्यू.